आता मंडळी म्हणे बरं का, साबुदाणा आता भिजलेला आहे, लय वेळ ठेवून नाही चालायचं, तुम्ही एक काम करा, देऊ परतून तुम्हाला. ते म्हणे आता येळाच्या पोटात कधीतरी फराळ करायचंच आहे, दी परतून. मग तिनं फराळ परतायला घेतला. अण्णा गॅसला 2 मुंडके राहतात पा, आता 3 मुंडक्याचे पण गॅस आलेले आहेत. 2 मुंडक्याचा गॅस होता, त्याच्यावर काय केलं, एका मुंडक्यावर तर तिने साबुदाणा परतायला घेतला, दुसऱ्या मुंडक्यावरती ते शेंगादाण्याचं पिठलं, त्याला झिरकं म्हणतात काही भागात त्याला शेंगादाण्याची आमटी म्हणतात, आणि आपल्या सगळ्यांच्या भागात त्याला शेंगादाण्याचं खळगुट म्हणतात. काय म्हणतात? खळगुट. आणि तो बनवायला घेतला. एका मुंडकीवर ते चालू होतं, एका मुंडकीवर ते शेंगादाण्याची आपल्या साबुदाण्याची खिचडी चालू होती. आणि ती खिचडी गरम गरम झाली. गरम खिचडी झाल्यानंतर तिनं लगेच हाक मारली, अहो घ्या बसून, बरं लगे गरम गरम घ्या फराळ करून तुम्ही. तो लगेच येऊन बसला. तिनं लगे असं ताट घेतलं, ताटात अशी खिचडी वाढली. माझ्या हाताकडे लक्ष द्या, अशी उगाच उलशी खिचडी, हाताकडं पाहत राहा फक्त आता तुम्ही. अशी उलची खिचडी वाढली, त्याच्या संग झिरकं दिलं, माझ्याकडं पहा झिरकं दिलं तिनं असं. आणि ते फराळ करायला तो बसला. त्याच्याबरोबर तिनं त्या मिरच्या लांब, इकडं आहे का ते गुलेवाडीला, अशा लांब लांब मिरच्या अशा मध्ये पोटात कापेल, त्याच्यात मीठ टाकेल राहतं. त्या मिरच्या अशा तळलेल्या मिरच्या दिल्या 10-15. त्याच्यानंतर राजगिऱ्याचे लाडू दिले 7-8-10.